नमस्कार मैत्रिणींनो, आषाढी स्पेशल मी एक नवीन डिश आणलेली आहे. ती यूट्यूबवर आजपर्यंत कोणीही टाकलेली नाही आहे. ती आज मी बनवलेली आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही डिश आहे. तुम्ही बघू शकता आणि ट्रायसुद्धा करून बघा. तर चला, मी इथे एक कच्ची केळी घेतलेली आहे. तिचे साल मी काढून घेतलेले आहे. आता मी त्या केळीला खिसून घेते. तुम्ही बघू शकता. तर आपली केळी खिसून झालेली आहे. आता मी त्यामध्ये बाकीच्या वस्तू जिन्नस घालून घेते. इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला आवडल्यास मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता. आता मी इथे जिरं घालून घेतलेलं आहे. तुम्हाला अख्खं जिरं नसायला आवडत तर जिरेपूडसुद्धा घालू शकता. आता मी इथे सेंधव मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल, उपवासासाठी आहे म्हणून. आता मी इथे शेंगदाणे भाजून घेतले होते, त्याचा कूट बनवून घेतलेला आहे. आता मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते. आता मी इथे 4 ते 5 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आता मी छान हे सगळं वस्तू एकजीव करून घेते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. आपण नेहमीच साबुदाणा, बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ करत असतो, पण हे केळीचं पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. याची छान बाइंडिंग आता झालेली आहे. छान याचा गोळा बनेल तोपर्यंत आपण त्यामध्ये दाण्याचं कूट घालून घ्यायचं. तुम्हाला दाण्याचं कूट घालायचं नसेल तर तुम्ही ते राजगिरा पीठसुद्धा घालू शकता, ऑप्शनल आहे. आता हे छान एकजीव झालेला आहे. आता मी इथे टॉवेल ओला करून घेतला होता. आता मी एक त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि थालीपीठ जसं आपण करतो तसं मी छान टॉवेलवरती थापून घेते. आपल्याला हवं तसं जाड बारीक तसं करून घ्यायचं. एकदम 5 ते 10 मिनटामध्ये ही होणारी रेसिपी आहे. आता मी पॅनमध्ये थोडं तेल घालून घेतलं होतं आणि त्यात हे थालीपीठ टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं हे न मुळता तुटता व्यवस्थित झालेलं आहे. आता ते शिजते तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ बनवून घेते. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला पण चिटकत नाही. आता आपण जे बनवलेलं होतं पॅनमध्ये त्याला आपण उलटवून घेऊया. एका साईडने छान खरपूस भाजून झालेलं आहे. आपण दुसऱ्या साईडने पण छान खरपूस भाजून घेऊया. एकदम साधं आणि सोपं हेल्दी असा हा नाश्ता आहे. एकदम आणि खुसखुशीत असा बनतो. तुम्ही बघू शकता आता आपलं थालीपीठ बनून झालेलं आहे. तुम्ही पण हे नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.